कारण त्या प्रियकराला या जगामध्ये सर्वात सुंदर मूर्ती जर कोणती असेल तर त्या प्रियकरासाठी त्याची प्रियसी। आणि म्हणूनच कविवर्य सुरेश भट एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात की हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी, तूच नाहीस इथे हात धरायासाठी, अरे कालचे तेच फिके रंग नकोसे झाले, तुझे ओठ दे नवा रंग भरायासाठी, तुझे ओठ दे नवा रंग भरायासाठी। आणि म्हणून गंगे परी निर्मळ शांत सरिता तू, खाण पावित्र्याची शुभ्र वनिता तू, हो गंगे परी निर्मळ शांत सरिता तू, खाण पावित्र्याची शुभ्र वनिता तू, तू सावली सुखाची, तू सावली सुखाची, तू माऊली मुक्याची, तू माऊली मुक्याची, तू राणी माझी ग लाडाची गुणाची, तू राणी माझी ग लाडाची गुणाची।